यावेळेस मात्र डॉटबॉलची सांगता होतीये. दोन्ही अंपायर तटस्थ भूमिकामध्ये पाहायला मिळतील. लगातारचे 2 बॉल व्हाईट डॉट पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खूप चांगली लाईन आणि चांगली लेंथ पाहायला मिळतोय. एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात मिळेल. अनिरुद्ध डावरकर कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय. थँक्यू व्हेरी मच विकी, आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 ऑन 3 बॉलवर कमीत कमी 2 मोठे हिट अपेक्षित असतील. तळोली 11 टीम पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अनिल जाधव असेल, त्याचबरोबर रणजित असेल आणि आता मात्र षटक हाताळत असताना रोहित. यावेळेस फटका चांगला. अव्वाई अल्ला, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा ओमकारच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा आपल्या खात्यातला दुसरा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. अखेरचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि अखेरच्या बॉलवर काय घडेल ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना ओमकारच्या बॅट मधून अखेरच्या 2 बॉलवर 2 षटकार येतील. टीमची धावसंख्या इथे 30 होती, तिथे 36 वर जाऊन पोहोचते आणि 36 धावा इथे धावफलकावर लागलेत. 37 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, ते म्हणजेच माफे 11 टीम समोर. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. 37 धावा कशा पद्धतीने डिफेंड करते तळोली टीम आणि कशा पद्धतीने चेस करेल माफे टीम, हे देखील पाहणं गरजेचं असेल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. RSA गोठिवली टीम कॅप्टन आणि वाशी गाव तर वाशी टीम कॅप्टन प्लीज स्टॉप.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होतीये. स्ट्राइक एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय रोहित आणि नॉन स्ट्राइक एंड वर राज घोटणकर. पहिल्याच बॉलवर बॅटची स्लाइस लागली होती. वेगवान चेंडू होता आणि तो मात्र गॅदर करत असताना कुठेतरी प्रकाश सरपाला इजा होतीये. विकी बनसोडे 36-37 धावांचं टार्गेट आहे. एक बेहतरीन सितारा आहे राज घोटणकर. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात आणि माफी टीम साठी देखील अफलातून कामगिरी राहिली राज घोटणकरची. मात्र चेंडू डेलिब्रेट केला जाईल कारण की कुठलीही ऍक्शन केली गेली नाही. बॅट्समनच्या माध्यमातून असं वाटलं होतं की बॅट्समनला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाईल, पण विकी बनसोडेचा आउट स्विंग चेंडू पाहायला मिळाला आणि तो चकून गेला फलंदाजाला. धावांची सांगता होती पहिल्या 2 बॉलमध्ये कुठलीही धाव नाहीये. 37 धावांचं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि महाफीला 37 धावांचं टार्गेट विकी बनसोडे. नाईकला 30 चा चेंडू आहे आणि या बॉलमध्ये देखील धाव मिळणार नाही. लगातारचे 2 बॉल आपण जर पाहिले तर डेलिब्रेट पाहायला मिळाले आणि 1 बॉल डॉट म्हणजे लगातार 3 बॉल डॉट पाहायला मिळाले. काही फलंदाजी विकी बनसोडेने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. शतकापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खुशी स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमचा अंक ओपन झालाय. राज घोटणकरला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असणार आहे कारण की अनिल जाधव तुमच्याकडे आहे, अनिरुद्ध डावकर तुमच्याकडे आहे, चंदन सारखा खेळाडू आहे, नंदन सारखा खेळाडू आहे, छोटू देखील आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा खराब क्रिकेट. या 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त सिंगल आली आहे. काय गोलंदाजी आणि काय षटक म्हणावं लागेल. विकी बनसोडेचं कौतुक करावं लागेल. एकीकडे विकी बनसोडे फलंदाजी गोलंदाजी करत असताना अफलातून परफॉर्मन्स देतोय. यावेळेस फटका सजलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. एक धाव कंप्लीट आणि धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला प्रयत्न केलाय. कॅच ड्रॉप झालीये आणि 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकामध्ये विकी बनसोडेने खर्च केलेत फक्त 3 धावा. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. आता मात्र माफे टीम कुठेतरी बॅकफुटला जाईल आणि 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल. 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. वाशी टीम कॅप्टन प्लीज या. प्रकाश सरपा गोलंदाजीसाठी पहिल्याच बॉलवर प्रकाश सरपाचं इथे केलंय स्वागत षटकाराने आणि नाव आहे राज घोटणकर. टेनिस बॉल क्रिकेटचा असा सितारा ज्या सिताराने मात्र अनेक विक्रम केलेत, ज्या सिताराने मात्र अनेक चांगल्या खेळी केल्यात, तो राज घोटणकर यावेळेस पहिल्याच बॉल मध्ये षटकार येतोय. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर लागलेत. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस्ट. चेंडू हवेत आहे आणि कॅच ड्रॉप. राज घोटणकर सारख्या एक अफलातून खेळाडूचा कॅच ड्रॉप होतोय. म्हणजे कॅच ड्रॉप होते की मॅच ड्रॉप होते. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना सूर्यमध्ये येतो, पण पावसाळ्यामध्ये काय आकाशामध्ये दिसलं असं क्षेत्ररक्षकांना चेंडू दिसला नाही. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचतीये. राज घोटणकर ही विकेट महत्वाची असणार आहे, त्यासाठी गेम प्लॅन करावा लागेल प्रकाश सराफ आणि टीमला. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज तरी 2 षटकार ओंकारने लगवले असतील, पण हे झेल
सातत्याने दिवसभर ओमकारच्या लक्षात राहतील. खराब क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लगातार 2 संधी मिळाली. आयुष्यात संधी एकदाच मिळते, त्याचं सोनं करायचं असेल. ओमकारला मात्र 2-2 संधी मिळाली होती, त्याचं मात्र सोनं करता आलं नाही. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा फलकावर लागलेत. पुन्हा एकदा प्रकाश सरप्पा, हाफ ट्रॅकर, चांगला चेंडू, तेज तरार, भन्नाट वेग धारण केलं होतं आणि थेट यष्टीरक्षकाकडे जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं मनोबल खचतं जेव्हा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय, तशाच पद्धतीने कुठेही न खचता, कुठेही न डगमगता पुन्हा एकदा उभारी घेत असताना प्रकाश सरप्पा. ही लाईन, ही लेंथ मात्र घातक चेंडू मानला जाईल या खेळपट्टीवर आणि तोच घातक चेंडू पुन्हा एकदा हाताळला प्रकाश सरप्पाच्या माध्यमातून. लगातारचे 2 बॉल डॉट. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि नंतरच्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण असेल 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 23 धावा, 23 धावा 6 बॉल. पाहूया, एक छोटीशी टीम मीटिंग केली जाते. आणखी वेळ वाया घालवू नका. आणि वाशी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की लगेचच आपण टॉस साठी या. 14 धावा धावफलकावर लागलेत आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 23 धावा. आणि गोलंदाजीसाठी ज्या ओमकारने लगातारच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले, ज्या ओमकारने लगातारच्या 2 बॉल मध्ये 2 कॅच ड्रॉप केले, आता त्याच ओमकारवर विश्वास दाखवलाय प्रकाश सरप्पाने. अखेरचं षटक हाताळण्यासाठी समोर आहे राज घोटणकर. ज्या राज घोटणकरने मात्र जी जुगावची स्पर्धा आठवते, त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये काय अफलातून परफॉर्मन्स दाखवला होता. आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे आणि या 23 धावा करण्याची क्षमता आहे, एबिलिटी आहे, दर्जा आहे. आणि ओमकार सारख्या नवख्या गोलंदाजासमोर कशा पद्धतीने एक्सपिरियन्स मॅन राज घोटणकर बॅटिंग करेल, 23 धावा कशा पूर्ण करेल याकडे देखील लक्ष असेल. टॉस साठी प्लीज वाशी टीम कॅप्टन, ही शेवटची वॉर्निंग असेल तुम्हाला. प्रशांत मडवी यांच्या शुभसे टॉस केला जाईल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने जातोय. खणखणी दणदणीत षटकार आणि नाव आहे राज घोटणकर च्या बॅट मधून येतोय. मॅक्सिमम असा इशारा अक्षय म्हात्रे आमच्या सोबत कळवतील. 6 धावाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आणलीये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रंग भरलाय राज घोटणकरने. वाशीगाव टीमचे कॅप्टन प्रवीण भगत, प्लीज आपला कॅप्टन पाठवा. आता समीकरण असेल 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 5 बॉल्स 17 रन्स. पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक राज घोटणकरच्या बॅट मधून येत